VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज। आपके साथ मैं हूं हिना मेहता। वंदे मातरम को लेकर कांग्रेस पर उठ रहे सवालों के बीच भी महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार ने भाजपा पर तीखा पलटवार किया। जहां रविवार को आयोजित पत्रकार परिषद में उन्होंने कहा कि कांग्रेस का स्वतंत्रता आंदोलन से जुड़ा इतिहास किसी से देशभक्ति का प्रमाण पत्र लेने का मोहताज नहीं। पवार ने कहा कि 1937 में कांग्रेस अधिवेशन में वंदे मातरम को लेकर निर्णय लिया गया था और इसके बाद कांग्रेस के कार्यक्रमों और ध्वजारोहण में इसका इस्तेमाल होता रहा। उन्होंने हालिया विवाद पर सफाई देते हुए कहा कि वरिष्ठ नेता मल्लिकार्जुन खड़गे की उम्र और स्वास्थ्य को देखते हुए कुछ क्षण के लिए व्यवधान के बावजूद वंदे मातरम का पूरा सम्मान किया गया। उन्होंने भाजपा से सवाल किया कि कांग्रेस से देशभक्ति पर सवाल करने वाले लोग सावरकर और श्यामा प्रसाद मुखर्जी की स्वतंत्रता आंदोलन में भूमिका पर चर्चा क्यों नहीं करते। पवार ने आरएसएस के पुराने रुख और 1942 के आंदोलन को लेकर भी भाजपा पर निशाना साधा। पवार ने कहा कि कांग्रेस नेताओं और कार्यकर्ताओं ने उस दौर में तिरंगा हाथ में लिया जब अंग्रेजी शासन का विरोध झेलना पड़ता था। उन्होंने कहा कि कांग्रेस को देशभक्ति का पाठ पढ़ाने की जरूरत नहीं है। राहुल गांधी 22 अगस्त को पुणे में छात्रों से संवाद करेंगे, जहां पवार ने ये बताया कि राहुल गांधी 22 अगस्त को पुणे पहुंचेंगे, विद्यार्थियों से संवाद करेंगे। इस दौरान शिक्षा, रोजगार, प्रतियोगी परीक्षाओं और छात्रों के भविष्य से जुड़े मुद्दों पर चर्चा होगी। उन्होंने पेपर लीक के मामलों को लेकर राज्य सरकार पर सवाल उठाते हुए दोषियों के खिलाफ कार्रवाई और पेपर फूटी रोकने के लिए घोषित कानून की प्रगति स्पष्ट करने की मांग की है। पत्रकार परिषद में ग्रामीण जिलाध्यक्ष युवराज करणकाल, शहराध्यक्ष साबिर शेख, रमेश श्रीखंडे और आलोक रघुवंशी सहित कांग्रेस पदाधिकारी मौजूद रहे। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। काल सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केला असं भाजपकडनं तो इश्यू करण्यात येतो आणि दुसरा प्रश्न असा आहे, जात न्याय ती जनगणना होणार आहे, त्याच्यात ओबीसीचा कॉलम नाही, याच्यावर काँग्रेस पक्ष काय करणार? ओबीसीच्या प्रश्नासाठी जात न्याय जनगणना आम्ही मागितली होती। जर ओबीसीचाच कॉलम नसेल तर जात न्याय जनगणनेला अर्थच नाही, कारण सर्वाधिक जात समूह हे ओबीसी मध्ये आहेत। त्या ओबीसीची तर संख्याच मोजणार नाही, मग तुम्ही दलितांची, एसटीची तर आमचं आरक्षण आधी ठरलेलं आहे संविधानात, त्याचा तर वाद नाही, ते तर निश्चित आहे। आता वाद आहेच कुठं? ओबीसी आरक्षणामध्ये। पण त्याचाच जर लोकांना तुम्ही टाकणार नसाल तर संसदेमध्ये मोदी साहेबांनी जे जात न्याय जनगणनेचं आश्वासन दिलं ते आश्वासन खोटं होतं असा त्याचा अर्थ निघतो आणि मोदी साहेब खोटं बोलले असं आम्हाला नाविलाजानं म्हणावं लागेल। पण आम्ही वाट बघतोय की जात न्याय जनगणना त्यांनी करतील, करावी अशी अपेक्षा आहे, ती आमची मागणी आहे। दुसरा प्रश्न सोनियाजींबद्दल तुम्ही विचारला। वंदे मातरम हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायलं गेलं 1937 ला। पंडित जवाहरलालजी नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतरावजी चव्हाण साहेब अशा नेत्यांनी वंदे मातरम काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गायलं जाणार असा ठराव केला आणि 1937 पासून ते आज तागायत काँग्रेसच्या प्रत्येक ध्वजारोहणामध्ये वंदे मातरम गायलं जातं, काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायलं जातं। हे वंदे मातरम म्हणलं इंग्रजाच्या काळामध्ये राष्ट्रध्वज होता, त्या काळामध्ये आम्ही वंदे मातरम म्हणलं। वंदे मातरम म्हणलं म्हणून आमच्या लोकांना गोळ्या लागल्या। पुण्यामध्ये नारायण दाभाडे नावाचा 9वी मध्ये शिकणारा विद्यार्थी इंग्रजाच्या विरोधामध्ये वंदे मातरम म्हणला म्हणून त्याला गोळी घालून ठार केलेलं होतं। त्याचा पुतळा काँग्रेस भवनच्या प्रांगणामध्ये पुण्याला तुम्हाला बघता येईल। त्यामुळे वंदे मातरम म्हणणं गुन्हा होता, त्यावेळेस आम्ही वंदे मातरम म्हणत। वंदे मातरम स्वातंत्र्याच्या अगोदर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आम्ही कंपल्सरी केलेलं होतं। काँग्रेसचे कार्यकर्ते वंदे मातरम स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणत आले। कालची जी घटना आहे, 84-85 वर्षाचे असलेले वयोवृद्ध मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पूर्ण वेळ उभा राहता येणार नाही। या काळजीपोटी आदरणीय सोनियाजींनी त्यांना खुर्ची बसायला मिळेल का यासाठी 2 ते 3 सेकंदाचा डिस्टर्बन्स झाला। पूर्ण वंदे मातरम दोघांनी उभं राहून म्हणलेलं आहे, सोबत उभे राहिले, कुठलाही अवमान झालेला नाही। पण आमचा प्रश्न आहे, ज्या माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले किंवा ज्या पक्षाने आम्हाला प्रश्न विचारले त्यांना आमचा सवाल आहे की वंदे मातरम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीमध्ये म्हणलं गेलं का स्वातंत्र्याच्या अगोदर? तिरंगा ध्वज स्वातंत्र्याच्या अगोदर कधी चरखा असलेला तिरंग्याचा ध्वज आपण कधी घेतला होता का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला सांगा। 42च्या आंदोलनाला विरोध करणारे श्यामा प्रसाद मुखर्जी हिदायतुल्लाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि 42ची चळवळ मोडून काढण्यासाठी इंग्रजांसोबत निष्ठा दाखवत होते। त्या श्यामाप्रसाद मुखर्जींना तुम्ही कधी प्रश्न विचारला का? इंग्रजांची माफी मागणारे विनायक दामोदर सावरकर त्यांना कधी तुम्ही प्रश्न विचारला का? किंवा ज्या तिरंगा ध्वजाला आम्ही राष्ट्रध्वज मानत नाही असं म्हणणाऱ्या मनोहर भिडेचे पाय तुम्ही जाऊन तिथं धरता, त्याच्या विरोधात तुम्ही कधी राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल केला का?
जी कंगना राणावत 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवसच नाही असं म्हणते, जाहीर म्हणते, त्याचे व्हिडिओ माध्यमामध्ये आहेत, बातम्यामध्ये आहेत. त्या कंगना राणावतला तुम्ही खासदारकीचं तिकीट देता आणि स्वतःच्या बाजूला बसवता. तिच्यावर तुम्ही गुन्हा दाखल कधी केला? तुम्ही तिरंगा ध्वज मानणार नाही, तुम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, तुम्ही जनगण मन म्हणणार नाही, तुम्ही 42च्या आंदोलनाला विरोध करणार, तुम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस नाही म्हणणार, तुम्ही संविधान बदलायचं म्हणणार आणि काँग्रेस पक्षाला देशभक्ती शिकवता. शहीद झालेल्यांचा, तुरुंगवास भोगलेल्यांचा, गोळ्या खाल्लेल्यांचा आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. ज्यावेळेस तिरंगा हातात घेणं गुन्हा होता त्या काळामध्ये आम्ही तिरंगा हातात घेतला. आज तिरंगा गलगल म्हणताय तुम्ही आणि तुमचा मनोहर भिडे त्याला तुम्ही गुरु म्हणताय, तो तिरंगा ध्वज नाही म्हणतोय. भारतीय जनता पक्षानं, फडणवीसांनी, मोदींनी कंगना राणावत, मनोहर भिडे, सावरकर, मुखर्जी यांच्या देशभक्तीबद्दल बोलावं. आम्हाला देशभक्ती शिकवण्याचे आहोत. प्रश्न घ्या. नाहीतर ते आम्ही आज असं करू आणि मुद्दे सूट बोलणार धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता, आज माध्यमांशी संवाद साधतोय. येत्या 22 तारखेला देशाचे विरोधी पक्षनेते, आमचे नेते खासदार राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत. पेपर फुटीच्या प्रश्नावर आणि विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगानं देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल जी चर्चा होते त्यावर विद्यार्थिनींशी बोलण्यासाठी राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत. पुणे हे सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पुणे हे राजमाता जिजाऊ यांचं शहर आहे. पुणे हे फातिमा शेख यांचं शहर आहे. ज्या शहरामधून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये राहुलजी गांधी येत आहेत. जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला, मुलांना मारहाण झाली, मुलींना मारहाण झाली, विनयभंग झाला. त्याचा जाब विचारण्यासाठी राहुल गांधी येत आहेत. 154 परीक्षांचे पेपर फुटले, याचा जाब विचारण्यासाठी राहुलजी गांधी इथं येत आहे. त्या कार्यक्रमाला खानदेशामधल्या विविध जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणापासून अनेक मुली येणार आहेत. धुळे जिल्ह्यामधल्याही काही मुली यामध्ये सहभागी व्हाव्या याची तयारी करण्यासाठी शहर काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या सोबत आम्ही बैठक घेतली. त्या कार्यक्रमासाठी धुळ्यामधूनही मुलींची उपस्थिती राहील असा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारचं अपयश, अमित शहा साहेबांचा राजीनामा आणि एकूण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं शिक्षण क्षेत्रामध्ये जी आनागोंदी माजवली त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी देशभर रान उठवत आहेत. देहरादूनला कार्यक्रम झाला, प्रयागराजला कार्यक्रम झाला, कोटा शहरामध्ये कार्यक्रम झाला, 4था कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये होत आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स होती.